नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण खानदेशी फुनगी रेसिपी बघणार आहोत. आता मी ही सपाट वाटी तुरीची डाळीची चूर घेतलेली आहे. ह्या वर्षी मी घरीच तुरीची डाळ बनवली. तर ती तुरीची डाळ बनवली त्याची चूर शिल्लक राहते. मग त्याचे फुनगे छान बनतात. तर तुमच्याजवळ चूर नसेल तर तुम्ही अख्खी डाळ पण घेऊ शकता. आता ही तुरीची चूर जी आहे ती मी 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता याला आपण भरपूर पाणी ठेवून ती आता झाकून ठेवणार आहे तर 3-4 तासासाठी. आता 3-4 तासाने आपण भेटू. आता आपली ही डाळ भिजलेली आहे 3-4 तासामध्ये. ती मी काढून चाळणीत निथरायला ठेवलेली आहे. आता आपण ती मिक्सरला वाटून घेणार आहे. त्याआधी आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर, अद्रक, मीठ, जिरे, 1 चमचा धनेपूड, लसूण आणि हिरवी मिरची टाकून आता मी मिक्सरमधून त्याला वाटणार आहे. आता सर्व साहित्य एकत्र करून मी ते मिक्सरमध्ये वाटून घेत आहे. आता हे आपलं पीठ सर्व रेडी झालेलं आहे. त्यावर चाळणी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी आता फुनक्याचे मुटके करून ठेवणार आहे. आता चाळणीला आपण तेलाचा हात लावून अशा प्रकारे मुटके करून वाफायला ठेवलेले आहे. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि त्याला 15-1 मिनटं वाफू देणार आहोत. आता फुनक्यासोबत आपण कढीची तयारी करून घेऊ. हे दही घेतलेलं आहे मी, त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकते आणि मिक्सरला फिरवून घेते. आता हे कढीसाठी आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. दही आणि बेसन हे मिक्सरमधून मी फिरवून घेतलेलं आहे. आता कढीसाठी साहित्य आपण घेणार आहोत. कढीपत्ता, कोथिंबीर, हिंग, अद्रक, त्याच्यानंतर सिक्रेट आहेत अजून 2 पदार्थ, एक दालचिनी, लवंग आणि चक्रीफूल, त्याच्यानंतर जिरे आणि हिरवी मिरची आणि हे मीठ आपण घेणार आहे. आता मी इकडे कढीला फोडणी देण्यासाठी त्याच्यावर कढई ठेवलेली आहे गॅसवर. आता त्याच्यामध्ये मी तेल टाकत आहे. दीड पळी तेल टाकलंय मी. आपलं तेल गरम होत आलेलं आहे. मी याच्यामध्ये जिरे टाकते. जिरे, त्याच्यानंतर आपण हे दालचिनी, चक्रीफूल आणि लवंगा घेतलेले ते पण टाकून देते. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकते. त्यानंतर हिरवी मिरची, आणि अद्रक टाकते. मी त्याला चांगलं परतून घ्यायचं. आणि हे मिक्सरमधून दही आणि बेसन असलेलं मिश्रण आता मी याच्यात ओतत आहे. याच्यामध्ये आता आपण अजून थोडंसं पाणी पण टाकू शकता, आंबट वगैरे चव पाहून. बघा, ही कढी तयार झालेली आहे. आता तिला चांगली उकळी आणायची आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचे. आता इकडे आपले फुनके छान वाफून तयार झालेले आहे. तुम्ही बघतच आहे. हे फुनके हे खानदेशमध्ये विशेषतः होळीला करतात नैवेद्य दाखवायला. आणि हे पौष्टिक असतात आणि चवदार पण असतात. आता हे आपले फुनके तयार झालेले आहे आणि चांगले वाफवले गेलेले आहे. खानदेशमध्ये फुनके हे विशेषतः होळीच्या वेळेला करतात. ते पौष्टिक असतात आणि चवदार पण असतात. आता इकडे आपली कढी पण छान उकळून तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून देऊ.
मैत्रिणींनो, आता हे फुनके व कढी तयार झाली आहे. आता आपण याचा स्वाद घेऊया. बघा कसे सुंदर आणि छान दिसत आहे. आता माझ्या तर तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तुम्ही पण घरी प्रयत्न करा करण्याचा. नमस्कार, धन्यवाद.